एका व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड म्युझिक ही खूप जास्त महत्त्वाची असते, पण बॅकग्राऊंड म्युझिक एडिट करताना एक कॉमन प्रॉब्लेम येतो. ते कुठला असतो ते आपण बघूयात. जेव्हा पण आपण बॅकग्राऊंड म्युझिक एडिट करतो ना, आता समजा दोन बॅकग्राऊंड म्युझिक आहे, माझी ही एक बॅकग्राऊंड म्युझिक आहे आणि ही एक आहे, वेगवेगळ्या आहेत. आता ती बघा शिफ्ट कशी होते, शिफ्ट एकदम शार्प शिफ्ट व्हायले, तर हे चांगलं वाटत नाही. त्यासाठी काय करायचं बघून घ्या. जी दुसरी बॅकग्राऊंड म्युझिक आहे ना, ती पहिल्या म्युझिकच्या खाली ठेवायची. त्याच्यानंतर काय करायचं, जी पहिली आहे तिला काय करायचंय, फेड आउट इफेक्ट द्यायचा आहे, फेड आउट. आणि जी दुसरी आहे ना बॅकग्राऊंड म्युझिक, तिला फेड इन इफेक्ट द्यायचा आहे. आता बघा जी शिफ्टिंग आहे ना, ती हे केल्याच्या नंतर तुमची दिसणार नाही. बघा, तर हे फायदा होतो आपल्याला बॅकग्राऊंड म्युझिक एडिट करताना. दोन बॅकग्राऊंड म्युझिक समोरासमोर न ठेवता एका खाली एक ठेवायच्या. वरच्या क्लिपला फेड आउट इफेक्ट द्यायचा, खालच्या बॅकग्राऊंड म्युझिकला फेड इन इफेक्ट द्यायचा, जेणेकरून त्याच्या मर्ज आहेत ना त्या प्रॉपरली मर्ज होतील आणि जी शिफ्टिंग आहे ती शार्प दिसणार नाही आणि तुमचा व्हिडिओ तो प्रोफेशनल दिसेल. व्हिडिओ चांगला वाटला तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.